नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामींची गोष्ट सांगणार आहे। त्यातून तुम्हाला काही स्वामी चांगला संदेश देणार आहेत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी काय म्हणतात बघा। अरे बाळा, देवाने तुला या पृथ्वीतलावर आणले, म्हणजेच तुला देवाने निर्माण केले। खरेच आपण देवाचे उपकार मानले पाहिजेत। तुला इतका सोन्यासारखा जन्म दिला, त्या जन्माचे काहीतरी तू सार्थक कर आणि चांगले जगून बघ, असे स्वामी समर्थ महाराज आपल्याला सुंदर संदेश देतात। अरे आपल्या जीवनात दुःख अडचणी खूप असतात, पण ते सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे। ते दुःख आपण सहन केले पाहिजे। कधी तू दुःखाने कोसळू नकोस, त्या दुःखाला तू हरवून बघ, तरच तू यशाची पायरी चढशील आणि त्यावर तू मात करशील। अरे बाळा, जसे घरटे बांधायला सोपे असते ना, तसे मेहनत करायला खूप कठीण असते। या जीवनात तू मेहनत करीत जा, तरच तू पुढे जाशील। जर तू जीवनात पुढे जायचा प्रयत्न नाही केलास तर तू पाठीमागे राहशील। म्हणून तू मेहनत कर। तुझ्या मेहनतीला फळ देणारे म्हणजेच कोण आहेत? आपले स्वामी महाराज आहेत। तू कष्ट करत राहा, मी आहे ना तुझ्या पाठीमागे। अरे बाळा, जगणे खूप कठीण आहे रे, पण मरण खूप सोपे असते। तू जन्माला येऊन काहीतरी सार्थक कर, नुसता मागे मागे राहू नकोस, पुढे जात जा आणि देवावर म्हणजेच माझ्यावर विश्वास ठेव, असे आपले स्वामी आई सांगतात। अरे जन्माला आलास तर थोडी सेवा पण माझी कर, मग बघ तुला कसा मेवा देतो मी। अरे बाळा, आम्ही तुमच्या भक्तिभावाचे भुकेले आहोत। तुमची माया किती आमच्यावर आहे हे आम्ही जाणतो। तुम्ही आमचे दिवसातून किती वेळा नाम घेता यावर आमचे तुझ्यावर लक्ष असते। अशी माणसे आम्हाला खूप आवडतात। म्हणूनच आपले स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी ही स्वामी शक्ती कळू दे। श्री स्वामी समर्थ। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।